हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे इंद्रा जो आहे तो वस्तीतल्या सगळ्या लोकांना समजावून सांगत असतो की हे पहा, आता आपण विक्रांतला कुठलीही हानी पोहोचवू शकत नाही, त्यामुळे प्लीज सगळेजण शांत व्हा. आणि त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की आम्ही कुठेही जाणार नाही. तर त्यावेळी वस्तीतली लोकं बोलतात की मग तुम्ही कुठे राहणार, तुम्ही कसं राहणार. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आम्ही सगळेजण तुमच्यासोबतच इथेच याच वस्तीमध्ये राहणार. त्यावेळी आता लोकांना वाटतं की इथे आणि आबासाहेबांना एवढ्या मोठ्या घरात राहण्याची सवय, या सगळ्यांना एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्याची सवय, आणि हे सगळे इथे कसे राहतील. त्यावेळी हा प्रश्न त्यांना पडतो. त्यावेळी आता इथे रतन आणि गोट्या हे दोघेही जण बोलतात की चला, म्हणजे आता आपल्याला आपल्या देवमाणसाची सेवा करायला मिळेल. तर आता ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे आबाचा उरच भरून येतो. आबांना खरंच खूप बरं वाटतं की हे लोक खरंच किती चांगले आहेत. तर त्यावेळी आबा जे आहे ते मनातच म्हणत असतात. आणि इकडे तिथले वस्तीतील लोक देखील म्हणत असतात की चला आता मग आबा इथे राहणार आहेत म्हटल्यावर तर आनंदाची बातमी खरंच आहे. तर त्यानंतर आता इथे सगळे गावकरी लोक सांगू लागतात की आबांनी आमच्यासाठी खूप केलं आहे आणि आम्ही आबासाठी एवढं करू शकत नाही का. तर आता सगळेजण बोलतात की आता आबांना खुश ठेवण्याची जबाबदारी आपली. आबांना इथे कुठलीही वस्तू, काहीही इथे कमी पडणार नाही. सगळेजण आबांना शब्द देतात. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की खरंच तुम्ही किती चांगले आहात. त्यावेळी इथे तो जो माधव आहे तो बोलतो की आबा, तुम्ही माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं, किती काय केलं आमच्यासाठी आबा, आणि तुमच्यासाठी आम्ही एवढंही नाही करू शकत. तर आबा देखील आता इथे मान डोलावतात. राणी पुढे येते आणि राणी जी आहे ती आबांना सांगते, खरं तर आबा, आता वस्तीमधल्या सगळ्या माणसांना तुमचे उपकार फेडण्याची संधी मिळते. तुम्ही त्यांच्यासाठी काय नाही केलं, सगळ्यांसाठी काही ना काही केलेलं आहे, आणि आज ते सगळं काही प्रेम त्यांच्या ह्याच्यातून दिसून येत आहे की तेही तुमच्यावर तितकंच प्रेम करतात जितकं की तुम्ही त्यांच्यावर करताय, आणि तुमच्याच काळजीपोटी आज ते हे सगळं अशा प्रकारे वागता आहेत. तर आता आबा बोलतात की हो राणी, खरं तर मी खूप श्रीमंत आहे आणि आज मला जाणवतंय, पैशाने नाही तर मी एवढं सगळं कमावलं आहे आणि मला याचा आज अभिमान वाटतंय. त्यानंतर राणी म्हणते की मग आबा, तुम्हाला या सगळ्यांची गोष्ट तर मानावीच लागेल, तुम्हाला हा मान घ्यावाच लागेल, तुम्हाला होळी पेटवावीच लागेल. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते राणीच्या आणि इंद्राच्या म्हणण्यानुसार हा होळीचा मान घेतात आणि होळी पेटवायला सुरुवात करतात. आणि आबांच्या हाताने आता इथे होळीची पूजा देखील झालेली असते. हळदी कुंकू वगैरे वाहून होळीच्या पाया पडून देखील आता इथे झालेलं असतं. आबाने आता स्वतःच्या हाताने होळीला इथे पेट देखील दिलेलं आहे आणि सगळेजण आता खूप खुश असतात, कारण आता त्यांच्या वस्तीमध्ये पहिल्याच वेळेस असं आबांनी इथं होलिकेचं दहन केलेलं आहे आणि त्यामुळे सगळेजण खुश असतात. तर त्यानंतर मालतीलाही खूप बरं वाटत असतं की सगळेजण किती आबांना मानतात. आज तिला दिसून आलं आहे की खरंच वस्तीतील लोक खरंच खूप चांगले आहेत. त्यानंतर आता इकडे जेव्हा होळी पेटते त्यावेळी इंद्र त्या होळीसमोर म्हणतो की मी आता शपथ घेतोय की मी त्या विक्रांतला सोडणार नाही आणि सगळं काही वापस मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर आता राणी देखील म्हणते की मीही तुमच्या सोबत असेल, हे सगळं आपण दोघं मिळून करूयात आणि आबा आणि मालती मॅडमचा मान सन्मान सगळं काही मिळून देऊयात. इकडे आता इथे हे जे दादासाहेब आहेत ते आता इमोशनल होण्याचं नाटक करतात. खरं तर ते आणखीन देखील सुधारलेले नसतातच, पण आता सगळ्यांसमोर त्यांना असं दाखवावंच लागतंय की ते सुधारले आहेत, जेणेकरून त्यांची साईड घेतील. तर आता आबासाहेब त्यांना म्हणतात की मला एवढ्या दिवसापासून माझ्या मुलापासून लांब ठेवलं आणि मला पाण्याला अन्नाला तरसायला लावलं. रत्ना, मी खोटं बोलत नाही, मी आता बदललोय, खूप बदललोय. त्यावेळी आता त्यांच्या डोळ्यात ते अश्रू आणतात आणि इकडे अजितकडे पाहतात आणि बोलतात की एवढ्या लहान मुलापासून मला त्याने तोडलं आहे आणि आज मला माझा मुलगा, माझी मुलं वापस मिळत आहेत, यातच मला खूप मोठा आनंद आहे. तर ते लगेचच उठतात आणि अजितकडे जातात. अजितकडे गेल्यानंतर लगेचच अजितला मिठी मारून रडू लागतात. त्यावेळी आता अजित बोलतो की दादासाहेब, हे पहा, आता रडण्याची वेळ आपली नाही आहे, रडण्याची वेळ आता त्यांची आहे. तुम्ही सावरा स्वतःला, आता सगळं काही ठीक होईल. त्यावेळी आता दादासाहेब बोलतात की हो, आता सगळं काही ठीक होईल. आता ते विक्रांतच्या देखील खांद्यावरती हात ठेवतात आणि सांगतात की हे बघ विक्रांत, मला आता त्यांची एक खूनही या घरामध्ये नको आहे. त्यांची कसलीही, त्यांचा फोटो वगैरे काहीच मला त्यांची आठवण या घरामध्ये नको आहे.
ही जबाबदारी तुझी. तर आता विक्रांत बोलतो की हो दादासाहेब. त्यानंतर आता दादासाहेब बोलतात की चला जेवणाची तयारी करा. त्यावेळी उर्मिला बोलते की चला आता मस्तपैकी काहीतरी बाहेरून मागू. तर त्यावेळी आता हे दादासाहेब जे आहेत ते चिडतात आणि बोलतात की मी एवढ्या दिवसातून घरात आलोय आणि मला बाहेरचं खाऊ घालतेस. हे बघ, मला बाहेरचं वगैरे चालणार नाही. मस्तपैकी आज होळी आहे, पुरणपोळ्या वगैरे करा आणि आवरायला घ्या आणि कटाची आमटी देखील करा. असं म्हटल्यानंतर इथे उर्मिलाचा चेहरा तर पाहण्यालागीच झालेला असतो, कारण तिला स्वयंपाक तर करता येत नसतो, पण आता तिची फजिती होणार हे तिला चांगलंच माहिती आहे. तिला प्रचंड राग येतो दादासाहेबांचा, कारण आता ती म्हणते की अरे देवा, आता मी कसं करणार. तर दादासाहेब सगळ्यांना ऑर्डर देऊन तिथून निघून जातात की सगळं काही लवकर झालं पाहिजे, आम्हाला भूक लागली आहे. तर आता इकडे वस्तीमध्ये राणी जी आहे ती तिच्या आईला विचारते की आई, तू एवढी सगळी स्वयंपाकाची तयारी कधी केली. त्यावेळी ही जी राणीची आई जी आहे ती बोलते की राणी, अगं मी कधी केलाय स्वयंपाक, मी नाही केलं हे सगळं वस्तीतल्या लोकांचं प्रेम आहे. आबासाहेबांसाठी आणि मालती मॅडमसाठी त्यांनी सगळ्यांनी हे थोडं थोडं जेवण इथे पाठवलं आहे. आणि त्यानंतर आता हे ऐकून आबांना तर बरं वाटतं, पण मालतीला असं काही आवडत नाही. त्यानंतर आता इथे ही जी सुरेखा आहे ती पुढे पाहते. तेवढ्यातच वस्तीतली आणखीन एक बाई येते, जी रतनची आई असते. ती बोलते की आबा, तुम्हाला माझ्या हातचं पिठलं आवडतं ना, मी तुमच्यासाठी पिठलं घेऊन आली आहे. तर त्यानंतर आबा बोलतात की खरंच, तर खूप धन्यवाद आबा बोलतात. आणि त्यानंतर त्या सांगतात की आबा कसं झालं आहे हे आठवणीने सांगा हां. त्यानंतर आबा बोलतात की हो हो. तर आता इकडे मालतीला हे सुद्धा आवडत नाही. मालतीचा मूड आता चांगलाच नसतो, कारण तिला हे पटतच नसतं सगळीकडून गोळा करून आलेलं अन्न खायचं. असं तिचं झालेलं असतं. तिची आता चिडचिड होत असते. त्यानंतर आता राणीलाही खूप बरं वाटत असतं आणि आबांनाही बरं वाटतं की ह्या लोकांचं प्रेम आपल्याला मिळतंय. ते पाहूनच आबा जे आहेत ते आता एकदम भारावूनच गेलेले आहेत. तर आता बुवा आणि ही जी राणीची आहे आई जी आहे ती बोलते की आबा, मालती मॅडम अजिबात कसली काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आता जेवायला सुरुवात करा. त्यानंतर आता इथे तेवढ्यातच इकडे ही राणीची जी आई आहे ती ताट पुसायला घेते आणि तेवढ्यातच ती विषय काढते की मला कळत नाही की हे माणसं कसे अशी उलट्या काळजाचे आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी किती काय नाही केलं आणि हे असं कसं वागू शकतात. तर त्यानंतर सुरेखा जी आहे ती बोलते की कदाचित हे नास्तिकच असतील, त्यांना मनच नसेल, त्यांना स्वतःच्या माणसाचीही काळजी वाटली नाही, थोडासा त्यांच्यात जीव देखील गुंतलेला नाही. तर त्यानंतर मालती असं ऐकल्यानंतर लगेचच ताट फेकून देते. आबा देखील उठून उभे राहतात आणि इथे ही मालती लगेचच भांडायला घेते. मालती बोलते की हे सगळं ना फक्त तुमच्या या मुलीमुळे झालेलं आहे. तर त्यावेळी आता बुवा देखील आणि राणीची आई देखील उभी राहते आणि आता तिला खूप मोठा धक्का बसतो की ह्या मालती मॅडम असं काय बोलत आहेत. त्यावेळी आबा मालतीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मालती प्रचंड चिडलेली असते. मालती जे नाही ते आरोप तिच्यावर करते. मालती बोलते की तू विक्रांत आणि उर्मिलामध्ये सामील असशील, कदाचित हा सगळा कट तुझाच असेल, तुझ्याचमुळे आम्हाला आमचं घर सोडावं लागलं. ही मुलगी जी आहे ती आमच्या घरात आल्यापासून ही अवदसा आहे. ही आल्यापासनं आमच्या घरात काहीही चांगलं घडलं नाही. हिला ना तुम्ही एक काम करा, हिला ना तुम्ही मारूनच टाका. असं म्हटल्यानंतर आता ते राणीच्या आईला आणि बाबांना खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता इथे आबा जे आहे ते मालतीला शांत करत असतात, पण मालतीचं जे काही तोंड आहे ते एकदा चालू झालं ते बंदच होत नाही. तेवढ्यात तिथे इंद्रा येतो आणि इंद्रा बोलतो की आई गप्प बस, तू काय बोलतेस हे सगळं, तुला कळतंय का. हे बघ, तू ज्या मुलीबद्दल बोलतेस ना, ती मुलगी आपल्याला या वस्तीमध्ये घेऊन आली आहे आणि तुला दिसत नाही का वस्तीमधले लोक आपल्यावर किती प्रेम करतायत. आपल्या आबांसाठी आपल्यासाठी काय करायला ते तयार झाले. विक्रांतला मारायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही, तेही फक्त आपल्यासाठी. आणि हे सगळं तुला काय वाटतं फक्त आबांमुळे झालंय का. हे फक्त आबांमुळेच नाही, तर हे फक्त राणीमुळे सुद्धा झालेलं आहे, कारण या राणीनेच त्या माणसांची मनं जपलेली आहेत आणि म्हणूनच आपण आज या वस्तीमध्ये आहोत. नाहीतर आपल्याला कुठे जावं कुठे राहावं हे देखील कळालेलं नसतं. तर त्यानंतर आता मला ती गप्प झालेली असते. तेवढ्यात इंद्रा बोलतो की हे बघ आई, आत्तापर्यंत तू तिच्यावरती खूप आरोप केले, आता इथून पुढे मी असे आरोप खपवून घेणार नाही. इथून पुढे तू असे उलटे आरोप तिच्यावरती करायचे नाही आणि तिच्या विरोधात देखील बोलायचे नाही आणि ते मी खपवून घेणार नाही. असं म्हणत आता इंद्रा राणीची, बुवांची आणि तिच्या आईची देखील माफी मागतो आणि तिथून निघून जातो. तर त्याचनंतर आता मालती
जी आहे ती इंद्राला आवाज देते, पण इंद्रा काहीच ऐकत नाही. त्यानंतर राणी बोलते की आई मी पाहते ते कुठे गेलेत. तर त्यानंतर राणीची आई बोलते की अगं राणी ते तर न जेवताच गेले गं, बघ बरं जरा. तर आता इथे मालती लगेचच रडू लागते. ती कॉटवरती बसते आणि रडायला लागते, हे सगळं माझ्यामुळे झालंय. का मी असं बोलले, का का माझ्यामुळे इंद्रा असं न जेवता निघून गेला. मी असं बोलायला नको होतं, माझं चुकलं असं म्हणत असतानाच आता आबा बोलतात की तुम्हाला ना ही सवयच लागली आहे, नेहमी तुम्ही असंच वागता. आणि हे पहा आता काळजी करून उपयोग नाही, आणि तसंही राणी त्याला उपाशी राहू देणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. इकडे आता या उर्मिलाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला सांगितलेला असतो. तर आता उर्मिला जी आहे ती बोलते की मी उगाचच त्या सगळ्यांना घराबाहेर काढलं. आज मी त्यांना घराबाहेर काढलं नसतं तर ही नोकराणीची वेळ माझ्यावर आली नसती. आणि मी यासाठी हे सगळं केलं का? मला नाही करायचं हे सगळं. मला या घराची राणी बनून राहायचं होतं. आणि आज मला काय करावं लागतंय? या घरात पोळ्या बनवाव्या लागतात. तर आता इथे उर्मिला बोलते की आता मला जमतंय की नाही जमत, नाहीतर तिकडूनही ओरडा खावा लागेल. त्यानंतर तेवढ्यातच इथे उर्मिला मिरची कापायला घेते. मिरची कापत असताना ती लगेचच तो हात डोळ्याला लावते आणि मोठ्याने ओरडू लागते की विक्रांत मला वाचव, माझे डोळे. असं म्हणताच विक्रांत पळत तिच्याकडे येतो आणि पाहू लागतो आणि तिच्या डोळ्याला फुंकर मारतो. त्यावेळी आता इथे ही जी उर्मिला आहे ती लगेचच त्याच्या पायावरती पाय देते. खरं तर तिला दिसत नसतं. त्यावेळी इथे विक्रांत बोलतो की अरे माझा पाय. तर आता फू करता करता तिथे त्याचा पाय देखील दुखत असतो. त्यावेळी आता उर्मिला बोलते की अरे विक्रांत एवढूशा तुझ्या पायाला काय झालंय? हे बघ, मी तुला सांगून ठेवते. मी ना स्वयंपाक करणार ना काही काम करणार. मी तुला आधीही सांगितलं होतं की मी या घराची राणी बनून राहणार आहे. मला या घराची नोकराणी नाही बनायचं. मी हे काम करणार नाही. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ उर्मिला, आता तर तुला करावं लागेल, आणि तेही दादासाहेबांसाठी. तर आता उर्मिला बोलते की नाही, मी नाही करणार हे सगळं. तर आता विक्रांत बोलतो की हे बघ चल मी तुला हेल्प करतो. असं म्हणत आता विक्रांत उर्मिलाला स्वयंपाक करण्यासाठी हेल्प करायला घेतो. त्यानंतर आता इकडे हा जो इंद्र आहे तो रागारागात घराबाहेर निघून चाललेला असतो. तर आता त्याच्या डोक्यात फक्त एकच घुमत असतं, त्याच्यामुळे हे घर संपत्ती सगळं काही विक्रांतच्या हाती गेला आहे आणि त्याचाच त्याला पश्चाताप होत असतो. त्याला ते सगळं आठवतं ज्यावेळी दादासाहेबांनी त्याला लाथ मारली आणि त्याला बाहेर फेकलं लाथ मारून. आणि त्याचवेळी थोड्याच वेळानंतर कसं इथे विक्रांतने त्या पेपर्सवरती सह्या घेऊन त्याला फसवलं, ते सगळं त्याला आठवत असतं आणि तेच सारखं सारखं त्याच्या डोक्यात फिरत असतं. त्यावेळी राणी जी आहे ती पाठीमागून आवाज देत असते की इंद्रा सर थांबा, असं जाऊ नका तुम्ही, थांबा माझा ऐका. राणी पाठीमागून आवाज देत असते, पण इंद्राला तिचा एक शब्द देखील ऐकायला येत नसतो, कारण इंद्राचा इथे खूप मोठा विश्वासघात झालेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की त्याच्या भावाने त्याला फसवलं आणि तेही धोका केला त्याच्याशी. त्यानंतर आता पाठीमागून गाडी येते. गाडी आली हे राणीला माहीत होतं की गाडी आली आहे आणि इंद्रा सरांचं लक्षच नाही आहे. त्यानंतर आता राणी जी आहे ती लगेच इंद्राला बाजूला खेचते, जेणेकरून त्या गाडीचा धक्का सरांना लागू नये. तर आता त्यावेळी राणी ओरडते की सर तुम्ही काय करताय? अहो गाडी आली आणि मी किती वेळची तुम्हाला आवाज देते, तुमचं लक्ष कुठे आहे सर? हे तुम्ही कसे वागतायत? त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो त्याला खूप पश्चाताप होतो आणि तो रडतच खाली कोसळतो. आता मोठमोठ्याने तो राणीला मिठी मारून रडू लागतो. तर आता राणीला त्याची अवस्था कळते. राणी त्याला समजून सांगते. राणी बोलते की सर असं खचून चालणार नाहीये. हे पहा मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजीच करू नका. आपण सगळं काही परत मिळवू. त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी भिडावं लागेल. माझं ऐका सर, उठा, लढा आणि भिडा. कसलीही काळजी करू नका. सगळं काही मिळवूनच आपण शांत बसायचं. इकडे आता दादासाहेब रत्नाला म्हणत असतात की मला इथे त्यांची आठवणच नको आहे. तर आता इकडे राणी पुढील भागात आबांना म्हणत असते की आबा तुम्ही काळजीच करू नका. लवकरच आपल्याला सगळं काही आपलं हिरावून घेतलेलं मी आणि इंद्रजित सर सगळं काही वापस मिळवून दाखवू. आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तर आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.